हॅलो, नमस्कार. कसे आहेत सर्वजण? मजेत ना? मजेतच राहा. मी पूजा आपले अगदी मनापासून स्वागत करते एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये. स्वामींचे नाव घेऊन आजच्या ब्लॉगला करते आहे सुरुवात. तर बघा, आजच्या ब्लॉगची सुरुवात येणं संध्याकाळी 5 वाजता झालेली आहे, कारण आज मी विचार केला की मी तुमच्यासोबत येणं माझं नाईटचं रुटीन शेअर करणार आहे. म्हणजे नाईटचं मीन्स किचन क्लिनिंगचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. माझं रात्री मी किचन कसं क्लीन करते आणि माझी किचनची क्लिनिंग करण्याची पद्धत कशी आहे तीच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यापूर्वी आहे ना 5 वाजता आपला हा ब्लॉग सुरू झालेला आहे. म्हणजे संध्याकाळचं माझं रुटीन ऑलमोस्ट 5 वाजता सुरू होतं. सो 5 वाजता छानशी अशी फ्रेश होत असते, स्वतःला आधी तयार करते किचनमध्ये जाण्यासाठी. कसं आहे ना, आपण स्वतः फ्रेश राहिलं ना तर आपलं किचनमध्ये गेल्यानंतर जो स्वयंपाकाला आपण लागणार असतो ना तो फ्रेश मूडमध्ये लागल्यानंतर छानसा असा आपला स्वयंपाक होत असतो. तर चला, आता आलेली आहे मी किचनमध्ये आणि माझं दुपारचं किचन क्लिनिंग तुम्ही बघू शकता. दुपारीच अशा पद्धतीने माझं किचन मी क्लीन करून ठेवते, जेणेकरून मी संध्याकाळच्या वेळेसला जेव्हा चहा घेण्यासाठी येते ना त्यावेळेस अगदी फ्रेश असं मला फील होत असतं. तर संध्याकाळची सुरुवात चहाने तर झालीच पाहिजे. एनर्जी ड्रिंक येते आपल्यासाठी एक, आणि ते किती उन्हाळा असो, पावसाळा असो, हिवाळा असो, ते काही सुटणारं नाही आहे. सो संध्याकाळचं माझं रुटीन हे 5 वाजताचं चहाच्या सिपने होत असतं असं म्हटलं तरी चालेल. तर चला, चहा वगैरे घेऊन झालेला आहे. त्यानंतर इथे दुपारची जी भांडी आहेत ना घसून झालेली दुपारची भांडी, ती छान स्वच्छ कपड्याने अशी पुसून घेते. जी भांडी लागत नाही आहे ती मांडणीवरती लावून देते आणि जी भांडी मला आता स्वयंपाकाला लागणार आहे ती बाजूला काढून ठेवते. तर त्याने काय होतं की ही पाटी माझी रिकामी होऊन जाते. समोरचा जो बकेट दिसतोय तो भांड्यांचा तो रिकामा होऊन जातो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा, आता संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी करायला घ्यायची ना, तर त्याआधी मी काय करते की दुपारचा काय काय स्वयंपाक उरलेला आहे, किती चपात्या आहे, काय भाजी उरलेली आहे, ती सगळी आधी चेक करून घेते. त्यानुसार मग पुढच्या स्वयंपाकाची तयारी करायला घेते, त्यानुसार पीठ मळते. असं पद्धतीने माझं असतं. त्यानंतर आज मला करायची आहे शेवगाच्या शेंगांची भाजी. तर बघा तुम्ही, आता मी फ्रीजमधून डायरेक्ट शेंगा काढलेल्या आहेत आणि त्या सोलून वगैरे मी आधीच प्रिपरेशन करून ठेवत असते. त्यामुळे माझा वेळेवर अजिबात गोंधळ होत नाही किंवा मला जास्त उशीरही स्वयंपाकाला होत नाही. स्वयंपाक करताना ह्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवायच्या की कटिंग चॉपिंग वगैरे जे असतं ना ते आधीच करून ठेवायचं. पीठसुद्धा आधीच मळून ठेवायचं, म्हणजे ते छानपैकी मुरतं. आणि ज्या गोष्टी आपल्याला भिजवण्यासारख्या असतील, ज्या वस्तू म्हणजे डाळी साळी वगैरे झाल्या, त्या 2-2 तास आधी तरी आपण भिजवून ठेवायच्या, जेणेकरून त्या छानपैकी भिजतात आणि लवकर शिजतात. त्यामुळे आपला गॅसही वाचत असतो. आणि राहिला कटिंग चॉपिंग, तर ही सुद्धा तुम्ही आधीच करून ठेवत चला. म्हणजे कसं आहे ना की कटिंग चॉपिंग वगैरे केलं ना तर जो किचनवरती जो पसारा झालेला असतो किंवा केरकचरा झालेला असतो तो सुद्धा आपण स्वच्छ करून घेतो आणि मग नंतर भाजीला वगैरे फोडणी द्यायला घ्या, जेणेकरून काय होतं की आपला किचन हा नेहमी स्वच्छ दिसतो. तर बघा, आता मी कटिंग चॉपिंग आधीच करून घेतलेली होती. टोमॅटो झालं, कोथिंबीरच्या काड्या झाल्या, लसणाचे टरफलं झाले, हे सगळं आधी मी किचनवरती आवरून घेतलेलं होतं. त्यामुळे काय होतं की आपला किचन जास्त मिसी होत नाही, जास्त खराब हा होत नसतो, स्वच्छ असं आपला किचन राहतो. आणि झालं शेवग्याच्या शेंगांचा वगैरे जर म्हणाल तर ह्या मी आधीच सोलून ठेवलेल्या असतात. माझं जेव्हा मी भाजीपाला आठवड्याचा भरते ना त्यावेळेसच मी फ्लावर, शेवग्याच्या शेंगा, ज्या गोष्टी निसून पिसून ठेवायच्या असतील ना तर त्या सगळ्या काही माझ्या फ्रीजमध्ये आधीच मी रेडी करून ठेवत असते, जेणेकरून माझा वेळेवरती ना जास्त मला स्वयंपाकाला उशीर होत नाही किंवा मला त्या रेडी टू यूज असतात ना, त्यामुळे मला लवकर तयारी करायला घेता येते स्वयंपाकाची. तर चला, आता एका साईडला माझी शेवगांच्या शेंगांची भाजी शिजतीये, तोपर्यंत एका साईडला मी घेतले आहे चपात्या करण्यासाठी. म्हणजे एकही गॅसचा बर्नर आपला रिकामा राहत नाही. अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप आहे ना स्वयंपाक केला तर आपला स्वयंपाक पण लवकर रेडी होत असतो. तर आता इथे माझ्या चपात्या पण झालेल्या आहे आणि चपात्या करताना तुम्ही बघितलंच की मी एक टॉवेलचा कपडा, म्हणजे खराब झालेला टॉवेल चपात्यांच्या खाली यूज केलेला आहे. त्याचं कारण तुम्हाला माहितीच आहे की पीठ खूप सांडतं ना बाजूला, जेव्हा आपण पोळ्या करतो तेव्हा आजूबाजूला पीठ थोडंसं सांडलं जातं, तसं ते सगळं टॉवेलवर सांडतं आणि मग माझं किचनसुद्धा थोड्याफार प्रमाणात का होईना स्वच्छ राहतो. तर टॉवेलचा यूज मी आवर्जून करत असते किचन स्वच्छ ठेवण्यासाठी. त्यानंतर बघा, ज्या वस्तू आपण वापरात घेतलेल्या असतात, जसे की तेलाची किटली झाली, मिठाची बरणी झाली, लायटर झालं, सांडशी झाली, मसाल्याचा डब्बा झाला, ज्या घाईघाईमध्ये आपल्याला त्याच्यात तेलकट हात लागलेला असतो ना तर त्या वस्तू स्वच्छ कपड्याने पुसून जागेवरती ठेवून देते. तर चला, आता एका साईडला माझा सगळा स्वयंपाक पण झालेला आहे आणि 8-8:30 वाजेपर्यंत ऑलमोस्ट माझा स्वयंपाक हा रेडी होतोच आणि आम्ही सहपरिवार संध्याकाळी छानसं जेवायला बसतो. तर
शक्यतो माझा हाच प्रयत्न असतो की जेवण तयार करण्यामध्ये आणि जेवणामध्ये जास्त अंतर नको राहायला, कारण की 2 ते 3 तासाचं अन्न पण शिळं होऊ शकतं. त्यामुळे जसा स्वयंपाक झाला तसं आम्ही सगळेजण जेवायला बसत असतो. ऑलमोस्ट 8-8:30 पर्यंत तरी माझा स्वयंपाक हा पूर्णपणे रेडी होऊन आम्ही जेवायला बसलेलो असतो. तर चला, सगळे जेवणाची भांडी आता मी सिंकमध्ये गोळा करते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे काही अन्न उरलेलं असणार आहे, जास्तीचं अन्न, जसं की भात, भाजी, ह्या ज्या पदार्थ आहेत ना, तर ते मी एका छोट्या भांड्यामध्ये काढून घेते, जेणेकरून जी मोठी मोठी भांडी असतात ती एंगेज राहत नाही किंवा मग त्यामध्येच अन्न पडून राहत नाही, ती सुद्धा आपल्याला क्लीन करायला सोपी पडतात. तर चला, आता रात्रीची भांडी मी ही रात्रीच घासून घेत असते, कारण तुम्हाला चांगल्याच प्रकारे माहिती आहे की सकाळी उठल्यानंतर ते जी खरगटी भांडी असतात किंवा सिंकमध्ये साठलेली भांडी असतात ती बघूनच आपला आळस आणखीन वाढतो सकाळी उठल्यानंतर. त्यामुळे मी काय करते, रात्रीची भांडी ही रात्रीच क्लीन करण्याचा प्रयत्न करत असते, कारण की माझ्याकडे काही भांड्याला वगैरे बाई नाही आहे, सगळ्या गोष्टी मलाच कराव्या लागतात. त्यामुळे मी थोडी भांडी काढून ठेवणार, थोडी भांडी नंतर घासणार असं नसतं, बाईसाठी ठेवणार असं नसतं. रात्रीची भांडी ही पूर्णपणे मी रात्रीच क्लीन करते. त्यानंतर रात्रीच्या वेळेस मी गॅससुद्धा क्लीन करून घेत असते. आणि रात्रीच्या वेळेस मी शक्यतो गॅस पूर्णपणे धुवत नाही. मी हे छानसं असं सोल्युशन बनवलेलं आहे. ते सोल्युशन इतकं सुंदर आहे ना, खूप छान इफेक्टिव्ह आहे ते सोल्युशन, की एका स्प्रेमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता की माझा गॅस किती चकाचक असा क्लीन झालेला आहे. आणि रात्रीच्या वेळेस गॅस पुसण्याचं कारण हेच आहे की आपण जेव्हा स्वयंपाक वगैरे करतो तेव्हा तेलाचे डाग उडलेले असतात, तेल उडलेलं असतं पूर्ण टाईल्सवर, परत गॅसच्या आजूबाजूला. सो त्यामुळे ना झुरळं वगैरे खूप होतात किचनवरती. तुम्ही कधी बघा, रात्रीचा लाईट बंद केल्यानंतर मध्यरात्रीला जर कधी तुम्ही येऊन बघितलं ना, तर किचनवरती भरपूरसे सारे झुरळं असतात, पण माझ्या किचनवर नसतात. त्याचं कारण हेच आहे की मी अशा पद्धतीने सगळा किचन हा स्वच्छ करून घेत असते. आणि दुसरं पण हे कारण आहे की आपला हा जो कचरा असतो ना, तो आधी डस्टबिनमध्ये बाहेरच्या बाजूला जाऊ द्यायचा. त्यामुळे सुद्धा म्हणजे झुरळं खूप होत असतात. त्यामुळे ओला कचरा, सुका कचरा वेगवेगळा करून तो आधी डस्टबिनमध्ये जाऊ द्यायचा. तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी ही करत असते की जे आपले हात धरणे असतात, म्हणजे आमच्याकडे त्याला हात धरणेच म्हणतात, किचनचे जे कपडे स्वच्छ करण्याचे, हात पुसायचे कपडे, किचन कट्टा पुसायचे कपडे, तर हे कपडे मी रात्रीच्या रात्रीच धुवून स्वच्छ करून ठेवत असते, जेणेकरून आपल्याला 8 दिवसातून 2 दिवसातून ते गरम पाण्यातून काढायची सुद्धा गरज पडत नाही. तसे तर मी 8 दिवस झाले ते हे कपडे गरम पाण्यातून पण उकळून काढत असते, धुवून ठेवत असते. पण रोजच्या रोज अशा पद्धतीने मी हे हात धरणे जेव्हा मी धुवून ठेवते ना, तर त्यावेळेस ना मला ते जास्त चिकट जाणवत नाही. किंवा कधी कधी काय होतं ना, त्यामधून असा सुद्धा वास येत असतो, सारखे सारखे आपण त्याला तेलकट हात पुसत असतो, खरगट लागलेलं असतं ह्या कपड्यांना. त्यामुळे त्याची रोजच्या रोज स्वच्छता करणं खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे मी त्या कपड्यांची सुद्धा रोजच्या रोज स्वच्छता ही करून घेत असते. आणि अशा प्रकारे किचन माझं हे स्वच्छ करत असते. त्यानंतर सिंकची जी बाजू आहे ना, इथून खूप झुरळांची पैदास होऊ शकते किंवा किडे मुंगे इथूनच येण्याची खूप जास्त शक्यता असते. त्यामुळे रोजच्या रोज मी हा सिंक सुद्धा व्यवस्थित सगळी भांडी घासून झाल्यानंतर, कपडे वगैरे जी असतात हात धरणे ते धुवून झाल्यानंतर सिंकची अशा पद्धतीने जी जाळी वगैरे असते ती सुद्धा, काने कोपरे वगैरे व्यवस्थित असं सिंक माझा हा स्वच्छ करून घेत असते. कारण की जेवढी भांडी स्वच्छ करण्याची गरज असते तेवढा सिंक सुद्धा आपल्याला स्वच्छ ठेवण्याची गरज असते. त्यानंतर माझा हा नळाला सुद्धा मी रोज व्यवस्थित घसणी करत असते. त्यामुळेच माझा हा नळ ना अगदी चकाचक असा दिसत असतो. त्यावरती अजिबात तुम्हाला पाण्याचे डाग वगैरे दिसणार नाही, कारण की रोजच्या रोज मी माझा हा नळ सुद्धा क्लीन करून घेत असते. त्यानंतर त्याला असलेली तोटी, जाळी ही सुद्धा रोजच्या रोज व्यवस्थित क्लीन करते. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली ही जी स्क्रब असतो ना, तर स्क्रबमध्ये अन्नाचे कण जाऊन बसतात आणि स्क्रबला खूप घाणेरडा असा वास येत असतो आणि दुसऱ्या दिवशी आपण त्यानेच भांडे घसत असतो. त्यामुळे तो स्क्रबसुद्धा अगदी स्वच्छ करून ठेवून द्यायचा, कडक पिळून सकाळी वाळे सुकेपर्यंत छानसा तो म्हणजे सकाळी सुकतो आणि मग आपल्याला भांडे घासायला बरं पडतं. त्यानंतर सगळ्यात शेवटला किचन हा स्वच्छ असा वायपरने क्लीन करून घेते आणि वायपरसुद्धा धुवून चुन सगळ्या वस्तू जागेच्या जागेवर ठेवून देत असते. त्यानंतर सगळ्यात शेवटला म्हणजे किचनला झाडू करणं. कधी कधी म्हणतात की संध्याकाळचा किचनला झाडू करू नये, पण मी करते. त्याचं कारण असते की स्वयंपाक करताना थोड्या तरी प्रमाणामध्ये किचनमध्ये कचरा होतच असतो. त्यामुळे मी संध्याकाळचा झाडू हा करतच असते. आणि त्यानंतर झाडू झाल्यानंतर किचनला मी लादी, म्हणजे किचनची जी लादी आहे ना ती सुद्धा स्वच्छ करून घेत असते. कारण की जेव्हा आपण भांडी वगैरे घासतो, गॅस क्लीन वगैरे करतो, तर
थोडाफार प्रमाणामध्ये का होईना खाली पाण्याचे थेंब वगैरे उडलेले असतात आणि माझी ना व्हाईट फडची असल्यामुळे ना त्याच्यावरती लगेच पाय उमटतात. त्यामुळे मी संध्याकाळचा किचन हा पुसून घेत असते. कोणी काही म्हणू की संध्याकाळचा किचन किंवा लादी पुसू नये, पण मी पूर्ण लादी तर नाही, पण किचनचा जेवढा पोर्शन आहे तो नक्कीच पुसण्याचा हा प्रयत्न करत असते. तर चला, ऑलमोस्ट माझा डन झालेला आहे. किचन सगळा काही क्लीन करून झालेला आहे. सगळ्यांची क्लिनिंगची पद्धती वेगवेगळी असू शकते. कोणाच्या वेळेनुसार जसं टाईम भेटत तशा त्या पद्धतीनुसार सगळ्यांची किचन क्लिनिंग, नाईटची किचन क्लिनिंग मोस्टली मी म्हणेल की सगळ्यांची वेगवेगळी असू शकते. माझी अशी पद्धत होते. आणि सगळ्यात शेवटचं काम म्हणजे रेग्युलेटर बंद करणे, किचनची लाईट बंद करणे. हे सगळ्यात महत्त्वाचं काम मी करत असते. सो चलो, आजचा ब्लॉग कसा वाटला? आय होप आवडला असेलच. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, कमेंट्स करायला विसरू नका. गुड नाईट. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ.